नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काय तर GNM सेकंड इयरला MSN मध्ये सेकंडमध्ये विचारला जाणारा प्रश्न सिफिलिस आणि NM नर्सिंग स्टुडंटलाही सिफिलिस हा टॉपिक किंवा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर त्यांच्यासाठी पण आजचा टॉपिक आहे सिफिलिस गनोरिया। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। सिफिलिसची 5 मार्काला प्रश्न विचारतो, तुम्हाला थोडक्यात माहिती लिहायची। तर सिफिलिस म्हणजे आपण बघूया, तर सिफिलिस हा एक STD जो रोग आहे, सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज आहे। तर आपण सिफिलिसबद्दल माहिती बघूया। सिफिलिसचा जंतू जर कोणता असेल तर तो जंतू आहे ट्रिपोनोमॉपॅडिलम हा नावाचा जो जंतू आहे तो सिफिलिसचा कारणीभूत जंतू आहे। त्याच्यानंतर अधिष्यन काल ह्याचा किती आहे तर 10 दिवस ते 3 आठवडे किंवा त्याहूनही मोठा अधिष्यन काळ सिफिलिसचा आहे। रोगप्रसार याचा कशाने होतो? सिफिलिसचा रोगप्रसार होतो प्रत्यक्ष शरीर संबंधाने, जननेंद्रियाच्या दूषित स्रावाशी संपर्क आल्यास, संसर्गित व्यक्तीच्या आपण संपर्कात आलो तर आपल्याला सिफिलिस हा आजार होतो। त्याच्यानंतर प्रतिबंध ह्याचा आपण कसा करू शकतो, थोडक्यात माहिती लिहायची सिफिलिसचं जर विचारला गेला तर तुम्हाला प्रश्न। तर आरोग्य शिक्षण देऊन, केसेस शोधून काढून, लवकरात लवकर रोगनिदान करून योग्य औषधोपचार करणे। प्रतिबंध करण्यासाठी काय करायचं, आरोग्य शिक्षण द्यायचं आहे की सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज आहे तर आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, प्रिकॉशन काय घ्यायला पाहिजे। तर त्याच्यासाठी केसेस शोधून काढून लवकरात लवकर रोगनिदान करायचं आहे। तर ह्याचं रोगनिदानात आपण कसा करायचा, तर रोगनिदान रक्ताची वॉशरमन टेस्ट व खांड टेस्ट पॉझिटिव्ह येते, अंगावर रॅश उठतो, घसा धरतो, डोकेदुखी होते, कॉन्जिनेटल सिफिलिस असल्यास विपरीत परिणामामध्ये दिलेला परिणाम उशिरा दिसतात। डोकेदुखी कॉन्जिनेटल सिफिलिस जर असेल तर विपरीत परिणामामध्ये दिलेले परिणाम उशिरा दिसतात। त्याच्यानंतर अंगावर रॅश उठतो, घसा धरतो, हे सिफिलिसचे लक्षण आहे। रोगनिदान आपण ह्याच्यावरनं करू शकतो आणि त्यांची लक्षणं म्हणजे डोकेदुखी, घसा धरतो हे आहेत। त्याच्यानंतर परिचर्या औषध उपचार काय करायचे त्याच्यावरती, तर ह्याच्यावरती परिचर्या व औषध उपचार काय करायचं आहे तर रुग्णाला स्वतंत्र ठेवायचं। अशा रुग्णाला मोठ्या प्रमाणात पेन्सिलिन देतात व मूत्राची व येणाऱ्या स्रावाची जंतुरहिती करणार। तर आता सिफिलिसचा आपल्याला रुग्ण सापडला तर आपल्याला काय करायचं आहे तर त्या रुग्णाला स्वतंत्र ठेवायचं आहे। मोठ्या प्रमाणात पेन्सिलिन जे औषध आहे ती द्यायची, मूत्राचे म्हणजे युरिनचं आणि जे सिक्रेशन्स असतात त्याचं जंतुरहितीकरण करायचं आहे। डॉक्टरी आदेशानुसार पेनिसिलिनचे मोठे डोस द्यायचे। त्याच्यानंतर संपूर्ण विश्रांती घ्यायची आहे, स्वच्छता ठेवायची आहे, शारीरिक संबंध बंद ठेवायचे। सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज आहे तर शारीरिक संबंध बंद ठेवायचे आहेत, कारण एकामुळे दुसऱ्या व्यक्तीला आजार हा सिफिलिस होऊ शकतो। तर याचे विपरीत परिणाम काय असतात बरं, तर याचे विपरीत परिणाम जर वेळीच उपचार झाले नाहीत तर मध्यवर्ती मज्जासंस्था हृदयाच्या स्नायूंना इजा पोचते। ह्याच्यावरती सिफिलिसवरती जर म्हणजे डॉक्टरांकडे गेलोच नाही किंवा त्याचं डायग्नोस नाही झालं तर काय होतं, तर वेळीच उपचार नाही झाले तर मध्यवर्ती मज्जासंस्था असते ती आणि हृदयाचे जे स्नायू आहेत त्यांना इजा पोचू शकते, रुग्ण सिरियस होऊ शकतो। तर अशा प्रकारे सिफिलिसचा तुम्हाला 5 मार्काला प्रश्न विचारला तर तुम्हाला ही उत्तरं देता यायला पाहिजेत। म्हणून आजचा हा टॉपिक घेतला होता। शॉर्टमध्ये विचारतात कधी कधी सिफिलिस आहे किंवा सिफिलिस आणि गनोरियाचा डिफरन्सेस पण विचारतात, तर त्याचा ऑलरेडी व्हिडिओ चॅनलवर आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन। त्याच्यानंतर गनोरियासुद्धा विचारतात, तर गनोरियाचा ऑलरेडी व्हिडिओ चॅनलवरती आहे। तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता। तर लवकरच आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा, धन्यवाद।